Good morning. A very, very good morning. Very warm welcome in our morning meditation sessions. Today is our very important, of a beloved topic, Sahasrara Chakra. In the seven chakra series, this is very last chakra, or in chakra creation, I will say it is very, very first chakra. When I start this chakra series, very first session, I say the creation of this universe, or simultaneously creation of our body, five elements, a shunya, a divine sound, a roaring of Shiva. We create the image of this roar in the form of Rudra, and we say this is a Rudra Garjana. And when we listen this sound, we receive this frequency. When we vibrate on that frequency, we analyze the pattern of the sound. The pattern of the sound is just like um, and when we listen this combine of these different sounds, these different sound waves, we receive in the form of Om. Um, uh, uh, these very basic three syllables. A, U, Ma. A means creation. U means development or stability. Ma means destroy. A, U, Ma. A, Brahma. U, Vishnu. Ma, Mahesh or Rudra. A, U, Ma. Past, present, future. Raja, Tama, Sattva. ज्ञान शक्ती, इच्छा शक्ती, क्रिया शक्ती. इडा, पिंगला, सुषुम्ना. अशा प्रकारे आपण ह्या सेवन चक्राच्या जर्नीची सुरुवात केली होती. शून्य तत्व, आकाश तत्वामधून. शून्य तत्वमधून, आकाश नाही, शून्य तत्वमधून. त्या शून्य मध्ये व्हायब्रेशन झाले, इच्छा प्रगट झाली. त्या इच्छेच्या प्रगटीकरणामुळे क्रिया निर्माण झाली.
त्या क्रियेमुळे ते व्हायब्रेशन्स निर्माण झाले, ते फ्रिक्वेन्सी निर्माण झाली. ती फ्रिक्वेन्सी जशी जशी खाली उतरत गेली, त्याचा साऊंड पकडला गेला ओमच्या रूपात, औमच्या रूपात. प्रकाश, चेतना, नाद. तिथून चेतना खाली उतरली, हे व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी खाली उतरली आकाश तत्वामध्ये, विशुद्धी चक्रचं निर्माण झालं. तिथून ही चेतना खाली उतरली, वायू तत्वामध्ये रूपांतरण झालं, अनहत चक्राचं निर्माण झालं. तिथून चेतना पुन्हा खाली उतरली, हे व्हायब्रेशन पुन्हा खाली उतरले, घर्षण निर्माण झालं, अग्नितत्व निर्माण झालं, मणिपूर चक्र. तिथून ही ऊर्जा पुन्हा खाली उतरली, जलतत्वाचं निर्माण झालं, स्वादिष्ठान चक्र. तिथून ऊर्जा पुन्हा खाली उतरली, पृथ्वी तत्वाचं निर्माण झालं, मूलाधार चक्र. ही चेतना इथून सुद्धा आणखी खाली उतरते. तर हे लोअर व्हायब्रेशन, लोअर फ्रिक्वेन्सी मध्ये जेव्हा जाते, तेव्हा याला आपण पाताल म्हणतो, नरक म्हणतो, निगेटिव्ह डायमेन्शन. हेच चेतना जेव्हा सहस्त्रापासून, आज्ञा चक्रापासून वर जाते, तर आपण याला हायर डायमेन्शन म्हणतो, स्वर्ग लोक म्हणतो, किंवा ब्रह्मांडीय दिव्य लोक म्हणतो, सिद्ध क्षेत्र म्हणतो. तर सहस्त्रार चक्र हा आपल्या जर्नीचा एंड पॉइंट नाही आहे, हा ऍक्च्युअल स्पिरिच्युअल जर्नीचा स्टार्टिंग पॉइंट आहे. आणि इथून सुरू होते हायर डायमेन्शनची जर्नी. सहस्त्रार चक्र आपल्याला एक स्थिरता देते, एक समाधीचं स्वरूप देते, मनाची दिव्य शांती देते, ब्रह्मांडीय चेतनेसोबत आपलं कनेक्शन करून देण्याची क्षमता या चक्रमध्ये आहे. आंतरिक शांती आणि बाह्य विश्व, ह्या दोघांनाही हे कनेक्ट करते. आत्मज्ञान, आत्मसाक्षात्कार, आत्मतत्वाची सर्वोच्च अनुभूती आपल्याला ह्या चक्रावरून मिळते. म्हणजे काय आहे की हे चक्र प्युअर सायलेन्स आहे, शांत आहे. जेव्हा आपण प्युअर सायलेन्स मध्ये जातो, शांतीमध्ये जातो, स्थिरतेमध्ये जातो, तेव्हा आपली चेतना इतकी शांत आणि स्थिर होते की इथे फक्त मनातून एक शब्द बाहेर पडायची गरज आहे, तुमची चेतना सरळ त्या ठिकाणी कनेक्ट होऊन जाते. दिव्य ज्ञान, दिव्य ऊर्जा, दिव्य शक्ती, हे सर्व काही आपल्याला जे प्राप्त होते ते या सहस्त्रार चक्रमधून. कुंडलिनी शक्तीचं पूर्ण स्वरूपात प्रगटीकरण हे सहस्त्रार चक्रवर होते. सहस्त्रार चक्र जागरूकता, आत्मजागरूकतेचं सर्वोच्च अवस्था आहे, जिथे स्वतःच्या शरीराबद्दल, मनाबद्दल, स्वतःच्या जन्माच्या उद्देशाबद्दल आणि या विश्वाच्या बद्दल सगळीची सगळी माहिती किंवा समज तुम्हाला प्राप्त होते. तुमच्या मनामध्ये शांती ती निर्माण होते, आणि सुसंवाद, सुसंवाद म्हणजे चांगल्या पद्धतीने प्रगटीकरण होण्याची जी कला आहे ते सहस्त्रार चक्र देते. हे चक्रासोबत आपण कनेक्ट जर झालो तर आपण वैश्विक ऊर्जेसोबत जोडून जातो. डिवाइन नॉलेज प्राप्त करणे, डिवाइन गायडन्स प्राप्त करणे, दिव्य देवी देवता एंजेल्स, अनंत जे दुसरे ब्रह्मांड आहे त्या ब्रह्मांडामध्ये जाऊन तिथल्या देवांसोबत किंवा तिथल्या उच्च शक्तीसोबत कनेक्शन स्थापित करणे, हे सगळी सुरुवात तुमची सहस्त्रार चक्रवरून होते. नॉर्मल नॉर्मल मध्ये अध्यात्माचा विकास, मनसच्या शक्तीचा विकास, हे या चक्राचे विशेष गुणधर्म आहे. जर हे चक्र गडबडलं तर हायर लेवलचा मायग्रेन, डिप्रेशन, मरून जाण्याची भावना, या जगात काहीच नसणे, वैश्विक ऊर्जेपासून संबंध तुटते, स्वतःच्या आत्मतत्वापासून संबंध तुटते, स्वतःच्या मनापासून संबंध तुटते, आणि व्यक्तीला असं फील होते की काहीच नाही राहिलं. मरणे हा एक शेवटचा उपाय दिसते. ताण तणाव, डिप्रेशन, मनाची अशांती,
दुःख, पीडा, चिंता, क्रोध, भयंकर शारीरिक पीडा, उष्णता, मायग्रेन, ब्रेन हॅमरेज, हे सगळे प्रॉब्लेम मग हे सहस्त्रार चक्राच्या डिस्टर्बन्समुळे होते. सहस्त्रार चक्राच्या डिस्टर्बन्समुळे होते का? तर नाही. पण त्याचा जो भाग आहे हे डोकं असल्या कारणाने आपण याच्याबद्दल बोलून राहिलो. ऍक्च्युली सहस्त्रार चक्र एवढं लिमिटेड नाही आहे तुमच्या डोक्या एवढं. ठीक आहे ना? ते अनंत आहे. ह्याच चक्राला किंवा ह्याच जागेला ब्रह्मग्रंथी सुद्धा म्हटलं जाते. ब्रह्म ब्रह्मग्रंथी नाही, ब्रह्मरंध्र. ब्रह्मरंध्र म्हटलं जाते. ब्रह्मरंध्रचा अर्थ काय? ते छिद्र. ब्रह्मचा असतं म्हणजे वैश्विक चेतना. त्या वैश्विक चेतनेसोबत जुळण्याचं एक पॉइंट आहे. तर आता हे जे सहस्त्रार चक्र आहे याचं असं विशेष कोणी देवता नाही, विशेष कोणती शक्ती नाही, विशेष कोणता अॅनिमल स्पिरिट नाही, विशेष कोणत्या शरीराच्या भागासोबत याचं काही कार्यप्रणाली आहे नाही. फक्त एवढं म्हणू शकतो आपण की मस्तिष्क चेतना, मस्तिष्क मध्ये असलेले सगळे न्यूरॉन्सला प्रॉपरली ऍक्टिव्हेट करणे, त्याच्यावर संचालन करणे, प्रत्येक सेल्सला, प्रत्येक न्यूरॉन्सला प्रॉपरली ऍक्टिव्हेट करून त्याच्याद्वारे कार्य करून घेणे, त्याच्यामध्ये ऊर्जेचं प्रवाह वाढवणे, हे सगळं या सहस्त्रार चक्राचं कार्य आहे. जितकं जितकं तुम्ही डिवाइन सोबत कनेक्ट होत जाता, तुमचं रिसिव्हिंग पॉवर वाढत जाते, तुमचं माइंडची कॅपॅसिटी, माइंडची डेव्हलपमेंट होत जाते. जितकं जितकं जास्त तुमचं डेव्हलपमेंट होत जाईल तितकं जास्त तुम्हाला नॉलेज किंवा विजडम प्राप्त होणे सुरू होऊन जाईल. असं ह्या चक्राचं महत्व आहे. हजार पाकड्यांचं चक्र जेव्हा आपण म्हणत आहोत तेव्हा नेमकं काय आहे? हजार पाकड्यांचं चक्र याचा अर्थ हा आहे की हे चक्र किंवा ह्या चक्राची जे अनुभूती आहे किंवा ह्या चक्राचं जे प्रगटीकरण आहे ना, ते अनंत आहे. याचं लिमिट नाही आहे ह्या चक्राच्या प्रगटीकरणाचं. जसे प्रत्येक चक्राचं प्रगटीकरण आहे, 4 पाकड्या, 10 पाकड्या, 12 पाकड्या, 16 पाकड्या, म्हणजे 4 प्रकारे ते चक्र प्रगट होत आहे, 16 प्रकारे प्रगट होत आहे, 10 प्रकारे प्रगट होत आहे. इथे सहस्त्र, सहस्त्रचा अर्थ म्हणजे हजार नाही आहे इथे. इथे सहस्त्रचा अर्थ आहे अनलिमिटेड. म्हणजे जिथे तुम्ही मोजू शकत नाही इतका वास्ट ह्या चक्राचं काय आहे, ऑरा आहे म्हणा, का याचं एक्सपान्शन आहे, याला तुम्ही नोट डाऊन करू शकत नाही. जेवढं समजलं तेवढं कमी आहे, जेवढं तुम्ही शिकले तेवढं कमी आहे, जेवढ्या अनुभूती आल्या तेवढ्या कमीच आहे. म्हणजे असं समजू आपण की सहस्त्रार चक्राचं प्रगटीकरण जगातले जेवढे माणसं आहेत तेवढ्या व्यक्तींना अलग अलग प्रकारे होईल. इतकी या सहस्त्रार चक्राची ताकद आहे. याचा रंग नॉर्मली व्हायोलेट कलर म्हटला गेला आहे, पण अनुभूतीमध्ये पांढरा रंग किंवा गोल्डन लाईट जो असते ना, तोच फील होते डीप लेवलवर. याचा अर्थ काय आहे? जांभळा रंग आहे ना, शांत, स्थिर, डीपनेस दाखवते, खोली दाखवते. आपण सांग गहराई, हे गहराई दाखवते. आणि तो रंग एक्झॅक्टली त्या चक्रासोबत मॅच करताय. तो रंग जर आपल्या जीवनात वाढवला आपण तर आपोआप आपलं सहस्त्रार चक्र त्या दिशेने बॅलन्सिंग किंवा ऍक्टिव्हेट होण्याच्या मार्गावर लागते. तर अशा प्रकारे हे सहस्त्रार चक्र आहे, जिथे शिव हे देवता आहे, जे त्याच्या पूर्ण स्वरूपात आहे. इथे नटराज ही मूर्ती दाखवलेली आहे. का दाखवलेली असते? की सहस्त्रार चक्रमध्ये जेव्हा व्यक्ती जाते, त्या सहस्त्रार चक्रावरची जेव्हा ऊर्जा त्याला मिळणं सुरू होते, एक प्रकारे हे एक पागलची अवस्था असते, एक नशा केलेली अवस्था असते, एक बेहोशी किंवा बेसुधीची अवस्था असते, ज्यामध्ये व्यक्ती पूर्णपणे सगळ्या संसारिक गतिविधीपासून अलिप्त आणि डिटॅच फॉर्म मध्ये येऊन जाते. त्याला काही नसते राहत की काय सुरू आहे काय नाही, तो त्याच्या मस्तीमध्ये
रममान आहे किंवा त्याच्या मस्तीमध्ये खुश आहे, तो एकट्यासी म्हटलं जातं त्याला, म्हणजे परमोच्च आनंद किंवा परम नशा. तुम्ही डोळे बघा शिवजीचे कसे आहे, जागी आहे, नाचत आहे म्हणून, पण डोळे बिलकुल नशेत असल्यासारखे आहे. याचा अर्थ काय आहे? की तो व्यक्ती एका धून मध्ये आहे, आपल्याच डायमेन्शन मध्ये आहे. डान्स करताय म्हणजे काय करताय? एक एक प्रगटीकरण आहे, आनंदाचं प्रगटीकरण आहे, शुद्ध चेतनेचे प्रगटीकरण आहे, आपल्याच धून मध्ये, आपल्याच विश्वात रममान, मनाची अनंत शांती, दिव्य प्रकाश, दिव्य चेतना, ब्लिस अँड ब्लेस, म्हणजे आशीर्वाद आणि परमोच्च आनंद, सच्चित आनंद अवस्था, ज्यामध्ये तुम्ही पूर्णपणे अलिप्त आहे. सगळ्या प्रकारचे दोष, राग, द्वेष, लोभ, मोह, माया, मत्सर, अहंकार, ईर्ष्या, या सगळ्या अवगुणापासून, सगळ्या दोषांपासून मुक्ती. ना संसाराची कामना, ना अध्यात्माची कामना, दोघातूनही बाहेर. ना पाप ना पुण्य, ना शरीर न मन, ना स्त्री ना पुरुष, देव नाही, भूत नाही, अलग, टोटली अलग, डिटॅच फ्रॉम एव्हरीवेअर, एव्हरीथिंग. आणि स्वतःच्या स्वस्वरूपासोबत एकरूपता, ब्रह्मांडीय वैश्विक चेतनेसोबत एकरूपता, परमोच्च आनंदाची अवस्था, ते दिव्य अमृत, ज्याच्यामध्ये भूक, तहान, व्याधी, थकवा, चिंता, ह्या गोष्टी येत नाही. इथे तुम्ही अमरत्वाचं एक फील घेता की यस, आय एम दॅट, मी तोच आहे, मी तोच आहे, तत्त्वम असी, तो मी आहे, सो हम, मीच ब्रह्म आहे, मीच करता करविता आहे, अहम ब्रह्मास्मी, मीच चेतनेचं शुद्ध स्वरूप आहे, मी शुद्ध आत्मा आहे, मीच सत चित आनंद स्वरूप शिव आहे. ह्या ठिकाणी शक्तीचं विलिनीकरण आहे. इथं शक्तीचं स्थान आहे, पण शक्ती इथे क्रियाशील नाही आहे. ना शिव इथे क्रियाशील आहे, ते त्याच्या आनंदात मग्न आहे आणि शक्ती त्याच्यासोबत विलीन होऊन गेली. तर इथे शक्तीचं मोठ्या लेवलचं प्रगटीकरण आहे, छोटंसं प्रगटीकरण नाही आहे इथे, मोठ्या लेवलचं प्रगटीकरण आहे. पण अशा कोणत्या तत्वाच्या फॉर्म मध्ये नाही, अनंत अशा फॉर्म मध्ये. एकदम शांती, स्टिलनेस, प्रकाश, ना कोणासाठी काही करण्याची इच्छा, ना स्वतःसाठी काही करायची इच्छा, अलिप्त, जो हो रहा है सही हो रहा है, टोटल सरेंडरनेस, टोटल एक्सेप्टन्स ऑफ दिस लाईफ. सहस्त्रार चक्र, अनंत रूपात अभिव्यक्तीची, प्रगटीकरणाची वृत्ती किंवा क्षमता, असं हे डिवाइन चक्र आहे, हजार पाकड्यांचं. लवकरच आता आपण सोमवारपासून चक्रच्या सिरीज मध्ये काही 7 चक्रांच्या व्यतिरिक्त काही आणखी असे चक्र आहे आपल्या शरीरामध्ये, त्याच्याबद्दल माहिती घेऊ. स्पेस चक्र आहे, इथर चक्र आहे, ग्राउंड चक्र आहे, ग्राउंडिंगचं चक्र म्हटलं जातं त्याला. आपल्या हातांमध्ये चक्र आहे, तळपायामधले चक्र आहे, आपण त्याला सुद्धा
नॉलेजमध्ये किंवा आपल्या प्रॅक्टिसमध्ये आपण घेऊन येऊ. जेणेकरून तुम्हाला जेव्हा आता ही चक्र सिरीज सुरू झालेली आहे, खूप सारे अलग अलग माहिती मिळाली पाहिजे. 7 स्वर कसे या 7 चक्रांसोबत कनेक्ट आहे, हे पूर्णचे पूर्ण वर्ण, स्वर, व्यंजन कसे 7 चक्रासोबत कनेक्ट आहे. 7 चक्राची खूप अलग जर्नी आहे. 7 दिवस 7 चक्रासोबत कसे कनेक्ट आहे. ग्रहावर तर आपण बोललोच आहे. आणखी इंटरेस्टिंग जर्नी आहे. जितकं जमेल तितकं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. या सहस्त्र चक्राचं वर्णन करता करताच मी डीप मध्ये गेल्यासारखं मला फील होऊन राहिलं होतं. तर इतकं छान, शांत, स्थिर समाधी अवस्था. समाधी, आधी, व्याधी, उपाधी. हे जे आधी व्याधी उपाधी आहे ना, हे याला काय म्हटलं जाते? व्याधी म्हणजे बिमारी, उपाधी म्हणजे फुकटची लावलेली बिमारी, म्हणजे पद, प्रतिष्ठा, मान, सन्मान, हे असे याला उपाधी म्हटलं जाते. आधीचा अर्थ आहे की अगोदरपासूनच तुम्ही काहीतरी क्रिएट करून आणलेलं आहे, ते तुम्ही भोगून राहिले. अशा प्रकारचे अधि, व्याधी, उपाधी हे काही कसे तत्व आहे, किंवा आपल्या जीवनामध्ये याच्याद्वारे संचालन होते. समाधी, समाधीचा अर्थ काय? सम, आधी म्हणजे त्या आधी व्याधी उपाधीच्या बाहेर सम अवस्था, स्थिर अवस्था, सम, समान झाला. त्याला सम्यक उपाधी पण म्हटलं जाते. किंवा धी, हा जो शब्द आहे धी, धीला संस्कृत मध्ये असं वर्णन आहे की धी म्हणजे हे बुद्धी जी आहे ना, हे चेतना, याला धी म्हटलं जाते. त्या चेतनेमध्ये तुमच्या काय आहे? आधी, पूर्वजन्माचे संस्कार. व्याधी, ह्या जन्माच्या बिमारी, निगेटिव्ह थॉट्स, एक्सप्रेशन, हे सगळं भरलंय. उपाधी, मान, प्रतिष्ठा, छळ, रिपू, खूप साऱ्या अशा फालतूच्या गोष्टी उपाधीच्या स्वरूपात तुम्ही धारण करून ठेवलेल्या आहे. इथे अवस्था आहे समाधी. समाधी म्हणजे समधी, बुद्धीची समान आणि स्थिर अवस्था. हे आहे तुमच्या सहस्त्राचं समाधी स्वरूप. एक 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 चक्र जात जात जेव्हा आपण सहस्त्रावर स्थिर होतो, तेव्हा आपण समाधी अवस्थेत येतो, म्हणजे शांत. आणि समाधीचा अर्थ हा आहे का की तुम्ही डोळे बंद करून बसले 8 घंटे? हा. समाधीचा अर्थ आहे की तुमची बुद्धी प्रत्येक क्षणाला, प्रत्येक वेळेस सम स्वरूपात आहे, स्थिर स्वरूपात आहे. आणि हे प्रत्येक क्षणाला, प्रत्येक मोमेंटला, जे मग स्पिरिच्युअलिटी असो की मटेरियल लाईफ असो, दोन्हीही वेळेस जेव्हा तुमची बुद्धी स्थिर, शांत आणि सम अवस्थेत असते, म्हणजे तुम्ही ऑल टाइम समाधी अवस्थेमध्येच आहे. ऑल टाइम तुम्ही मुक्तीच्याच अवस्थेमध्ये आहे, तुम्ही मुक्तच आहे. जस्ट हे शरीर मिळालं आहे, म्हणून या शरीराचा क्रियाकलाप करण्याची गरज आहे. त्या क्रियाकलाप करण्यासाठी तुम्ही स्वतःला ऍक्टिव्ह करता. 4 लोकांत जाता, खरेदी करता, दुकानदारी करता, व्यवसाय करता, जे करता ते करता या शरीराचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी. पण चेतना तुमची कुठे आहे? एकदम सम, शांत, स्थिर अवस्थेमध्ये, समाधी अवस्थेमध्ये. ते हे सहस्त्रार चक्राचं प्रगटीकरण आहे. जो व्यक्ती सहस्त्रार चक्रावर पोहोचत आहे किंवा ज्याला सहस्त्रार चक्राचा टच आहे, तो सम अवस्थेत चालला जाईल. निर्विकल्प, एकदम अच्युत, म्हणजे तो अनंतासोबत जुळून जाते. तर हे छोट्या मोठ्या गोष्टीसाठी मॅटरच करत नाही. इतकं तुमची शांत, शुद्ध अवस्था, शुद्ध प्रकाश, शुद्ध चेतना.
तर अशी ही सहस्त्रार चक्राची माहिती होती. 7 चक्राच्या सिरीज मधला आजचा आपलं एक शेवटचं चक्र. यानंतर सुद्धा आपण खूप छान आणि विस्तारित माहिती घेऊ 7 चक्राशी रिलेटेड दुसरे तत्व. तर आता आपण मेडिटेशनला सुरुवात करू. रेडी फॉर मेडिटेशन? वन्स अगेन, व्हेरी वार्म वेलकम. रिलॅक्स, बॅक टू युअर कॉन्शियसनेस, बॅक टू युअर बॉडी. कसा झाला आजचा दिवस? महिन्याचा पहिला दिवस. कशी झाली सुरुवात? लता काकू, लता काकू. ओके. भाग्यश्री, अमृता एवले. हम्म, ओके. स्मिता ताई. नाही दोघं. हा, गुड मॉर्निंग गुड. भाग्यश्री. छान वाटलं, थोडं पेन वाटत आहे बॉडी मध्ये. अच्छा, कोण बोलतंय? अमृता ताई. हो मी अमृता. हा, गुड मॉर्निंग. पेन वाटत आहे. आता इथून पुढे रेग्युलर कंटिन्यू करा. ठीक आहे. हो हे असं मधामधात गॅप देणं, डिस्टर्ब राहणं, आणि दुसरी गोष्ट कॅमेरा ऑन करून ठेवा. आता हो ज्यांना ज्यांना पण खरंच चांगल्या लेवलवर प्रोग्रेस करायची आहे त्यांनी खरंच सिरियस व्हा. मी दिला महिना दिला तुमच्या प्रॅक्टिससाठी. झोपून करा, बसून करा, गादीवर करा, कुठेही करा. एका महिन्यात तर कमीत कमी माणूस तयार झालेला आहे प्रॉपर डिसिप्लिन मध्ये येण्यासाठी. इतका टाइम सफिशियंट आहे, 1 महिना तो तुम्हाला मिळालेला आहे. आता इथून पुढे प्रॉपर बसणे, आंघोळ करणे, त्राटक करणे, प्राणायाम करणे, अफर्मेशन सेट करणे, गोल बुक तुमच्या समोर असलं पाहिजे. तुमच्या इच्छा तुम्हाला माहित असल्या पाहिजे, तुम्हाला कशासाठी तुम्ही मेडिटेशन करून राहिले. ठीक आहे. अमृताताई तुम्हाला बोलत आहो, हा. ठीक आहे. हो हो दादा. हो हो आणि दादा. प्रॉपर बसा. एक हो कोपरा करा आपल्या घरात, जिथे हो तुम्ही हो विदाउट डिस्टर्बन्स तुम्ही बसू शकता. कॅमेरा ऑन करा आणि प्रॉपर मेडिटेशन सुरू करा सिरियसली. घरचा माणूस काय म्हणते, बाहेरचा माणूस काय म्हणते, याच्यावर काळजी करायची नाही. आपला आवाज आपल्या कानात जाईल इतक्या जोरात म्हणणे आहे, म्हणजे म्हणणे आहे. जर तुम्हाला चांगल्या लेवलवर परिवर्तन आणायचं आहे, आपोआप कोणत्याच गोष्टी होत नसते. ठीक आहे. लॉट्स हो. ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. थँक्यू दादा. भाग्यश्री ताई, गुड मॉर्निंग. नाही दादा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ते बरं वाटलं आज? नाही बरं वाटलं. आज मला सकाळीच जाग आला. बरोबर 4 वाजून 41 मिनिटांनी. वाव, ब्लेस यू. छान. आणि नंतर मग आमची भेटली. आज मी जाग मला मेडिटेशन करायचं ठीक, म्हणजे करायचंच आहे म्हटलं. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आता असंच कंटिन्यू करा. ठीक आहे. ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. ठीक स्मिता, आहे. सनिका ताई, साक्षी ताई. गुड गुड मॉर्निंग स्मिता ताई. गुड मॉर्निंग दादा. खूप फ्रेश वाटलं दादा मला मेडिटेशन करून. म्हणजे खूपच छान वाटलं. थँक्यू दादा. ब्लेस यू, ब्लेस यू, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. सनिका ताई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. खूप छान झालं मेडिटेशन. सहस्त्र चक्राच्या वेळेस असं डोकं खूप भारी भारी झालं होतं. ओके. आणि खूप छान वाटलं. असं वाटलं असं दरवाजा एक ओपन आहे आणि त्यातून कोणतरी असं एंटर झालं. म्हणजे असं प्राणी, कोणता प्राणी होता माहिती नाही. पण असं ब्लेस यू. थोड्या वेळासाठी दिसलं एकदम. आणि खूप छान छान आहे. वाटलं. खूप छान. ब्लेस यू, ब्लेस यू.
आता प्रॉपर आपले संकल्प तयार करा. झाला 1 महिना झाला. हो आता ना. प्रॉपरली उठणे, मेडिटेशन करणे, संकल्प रेडी असले पाहिजे, गोल तुमच्या समोर असले पाहिजे. स्विचवर्ड्स, अफर्मेशन्स प्रॉपर सेट करा. साधनेला आणखी वाढवा. आता पुढच्या 2 महिन्यात तुम्हाला रिझल्ट भेटले पाहिजे, तुमची जेही इच्छा आहे त्याच्यासाठी. ठीक आहे. हो दादा. जानेवारी पासून तुमचं प्रोसेस सुरू झाली पाहिजे. ब्लेस यू. थँक्यू दादा. साक्षीताई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. व्हेरी गुड गुड मॉर्निंग. मॉर्निंग. छान वाटतं व्हेरी दादा, गुड एकदम मॉर्निंग. फ्रेश वाटतंय. पहिली 1 तारीख एकदम छान मॉर्निंग गेली. हा, आता शनिवार सुद्धा आहे ना. आज रात्री आपल्याला हो, इंटेन्शन सेटिंग करायचं आहे, म्हणून मी प्रत्येकाला म्हणत आहोत की आपले गोल तयार करा. आठवड्यासाठी, महिन्यासाठी काय टार्गेट घेऊन बिलकुल चालायचं आहे दादा. या महिन्यात, काय हम्म, उद्देश आहे, हा महिना कशा प्रकारे पूर्ण करायचा आहे. हम्म. आज पूर्ण दिवस आहे. सगळं सेट करा. रात्री इंटेन्शन सेटिंग होईल. त्यावेळेस तुमच्या समोर हे सगळे तुमचे उद्देश, या वीकचं, या महिन्याचं टार्गेट, तुम्हाला कोणतं स्किल डेव्हलप करायचं आहे, कोणतं नॉलेज अपग्रेड करायचं आहे, ऑरा किती वाढवायची आहे, ह्या सगळ्या कन्सेप्टवर आपण चर्चा करू. ठीक आहे. ठीक आहे दादा. बिलकुल. आजचं रात्रीचं आणि उद्या सकाळ, म्हणजे उद्या संध्याकाळी मी हम्म, नाईट सेशन जे आहे, जो रेग्युलर आपलं सेशन आहे, त्याला कॅन्सल करून त्याच्या जागेवर मी इम्पॉर्टन्स ऑफ पॉवर हा टॉपिक घेईल. ठीक आहे. ठीक आहे. तर ठीक मॅक्सिमम सगळ्यांनी कनेक्ट व्हा. आणि ज्याला ज्याला कनेक्ट करता येईल त्याला त्याला करा, कारण की हा टॉपिक ज्याच्या ज्याच्या माइंडमध्ये जाईल तो आहे. आपोआपच मेडिटेशन, साधना, अफर्मेशन, चॅन्टिंग करणं सुरू करून देईल. शिकवायची गरज पडणार नाही. ठीक आहे. तर इम्पॉर्टन्स ऑफ पॉवर हा टॉपिक घेऊ उद्या नाईट मध्ये. ओके. बिलकुल टाइम दादा. काय झाला ना सर? ठीक आहे. हा, थँक्यू दादा. टाइम राहील 10 वाजता. ब्लेस यू. टाइम संध्याकाळी का? हा. अरे बाप, ठीक हो आहे. ना. नाही नाही, काय सर. ठीक आहे. हा, काहीतरी पाहिजे तर मग तेवढं तर त्याग कराच लागेल. हो, बिलकुल. संध्याकाळी 10 वाजता. ठीक आहे. आपल्या आज लिमिट पुश संध्याकाळी 10 वाजता करणे, ना? आपले बॅरियर्स तोडणे. उद्या उद्या संध्याकाळी 10 वाजता. आज पण आहे 10 वाजता. आज नाही ना? आज आजही आहे. आज आज संध्याकाळीच का? हा, आज फॉरगिवनेसची प्रॅक्टिस, उद्या सकाळी ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस, आणि रात्री इम्पॉर्टन्स ऑफ पॉवर. ठीक आहे, ठीक आहे. हा. ब्लेस यू साक्षीताई. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. थँक्यू दादा. ब्लेस यू सुमित दादा. सोनी सर, थँक्यू. रवींद्र वर्मा सर. येस सर, गुड मॉर्निंग सर. हा, गुड मॉर्निंग. छान झालं असं मेडिटेशन, म्हणजे जवळपास मणिपूर चक्रानंतर मी एकदम म्हणजे गायबच झालो होतो. तर म्हणजे मला असं फिलिंग आलं की त्याला काय म्हणतात, एलियन्स आले ना मला घेऊन गेले कुठेतरी. असं वाव. मला फिलिंग आलं, म्हणजे ते लिटरली मला दिसत होतं तसं. ब्लेस यू. एकदम म्हणजे छान फिलिंग आला. ब्लेस यू. ब्लेस. आपले टार्गेट सेट करा सर महिन्याचे. येस सर, येस सर, थँक्यू सर, आता थँक्यू. पॉवर, आता 1 महिना झाला, रेंगाळत रेंगाळत भरपूर नॉलेज आलं. आता हो, रिअल मध्ये उतरायचं आहे. ओके. येस सर, येस सर, आता आपला येस. ऑरा असा अंगार बनवायचा आहे की सगळ्यांना फील पण झाला पाहिजे, आणि आपल्यालाही वाटलं पाहिजे की नाही कुछ है. येस सर, आणि येस, त्या येस. एनर्जीला घेऊन आता समोर चालायचं. येस. ब्लेस थँक्यू यू सर. सर. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. सुमित सोनी सर, व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. बहुत बहुत अच्छी फीलिंग है सर. बहुत मजा आ रहा है एक्चुअली. और आज जैसे अभी अपना जैसे ध्यान खत्म हुआ, तो आखिरी का अपना सेंटेंस था कि आई एम कंप्लीटली सेफ एंड सिक्योर. जैसे ही आपने वो बोला, तो वो फीलिंग ऐसी आई कि जैसे कर्ण को कैसे रक्षा कवच का जनरेशन हुआ और उसके बॉडी पे वो पूरा बन गया, गोल्डन हाँ कलर हाँ. का जो कवच था, तो वो पूरे बॉडी पे आ गया सर. तो ऐसा लग रहा है कि अब तो कुछ हो ही नहीं सकता. अब तो सब यस. कुछ अच्छा ही होने वाला है, क्योंकि अब तो मैं कवच पहन लिया हूँ, सेफ एंड सिक्योर हो चुका हूँ. तो वो गोल्डन कवच जो है ना, वो पूरे बॉडी पे ऐसे मतलब आ गया है, वो एकदम से इमेजिन हुआ. तो ऐसा लग रहा है कि अब आ जाओ, अब युद्ध के लिए रेडी हो गए. जो भी नेगेटिविटी हमारे दिमाग में चलती रहती है, उसको अपने पास में अपने दिमाग में जनरेट होने के पहले ही वो दूर हो जाएगी. ऐसा रक्षा कवच मेरे बॉडी पे जनरेट हो चुका है. बस वो आपके 2 सेंटेंस, आई एम कंप्लीटली सेफ एंड सिक्योर, से आगे सर.
ब्लेस यू सर, ब्लेस यू। हाँ, वेरी ये एक गुड। बात है सर, ये बहुत अच्छी फीलिंग थी। दूसरा एक बहुत, तीन चीज और दो चीज बहुत अच्छी लाइफ में हो रही है कि पहले जैसे शब्द को बोलने के लिए है ना, मुझे एक्चुअली सोचना पड़ता था, मैं अटक जाता था और सामने वाले पर उतना इम्पैक्ट नहीं होता था, क्योंकि हमने अगर उसको पॉज किया तो समझ लेना सामने वाला का डिस्ट्रैक्ट हो जाना। तो अभी हम्म। शब्द इतने परफेक्ट, पावरफुल और सही वॉइस मॉड्यूलेशन के साथ में निकल रहे सर, वो ये 2 से 3 दिन में वो पूरा डिफरेंस आ गया सर। इसके अलावा कोई भी चीज रिकॉल करने का, अगर मुझे कोई कस्टमर का नाम रिकॉल करना है तो वो इतने जल्दी रिकॉल हो रहा है सर, मैं आसानी से अपने डायरी पर उसका नाम लिख पा रहा हूँ। तो हम्म। ये बहुत बहुत बड़ा चेंज है सर, उसके लिए बहुत बहुत थैंक यू, बहुत 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 थैंक यू सर। ब्लेस यू सर। लॉट्स थैंक यू ऑफ सर, ब्लेसिंग, लॉट्स ऑफ थैंक यू ब्लेसिंग। सर, थैंक यू। टारगेट सेट कीजिए सर, मंथ के टारगेट सेट कीजिए आज। यस सर, यस सर, यस। रात का मेडिटेशन कीजिए। हाँ सर। ब्लेस यू। और सर, आपने वो हाँ। जो रिकॉर्डिंग्स दी उसके लिए बहुत बहुत धन्यवाद सर, बहुत बहुत ब्लेस यू सर। धन्यवाद। ऐसा लग रहा है कि सबसे बड़ा गिफ्ट है सर, लाइफ का सबसे बड़ा गिफ्ट। थैंक यू, थैंक यू सो मच सर। ब्लेस, ब्लेस यू, ब्लेस यू सो मच। योगेश सर, वेरी गुड मॉर्निंग। व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज मेडिटेशन एकदम छान झालं. महिन्याचा पहिला दिवस. आज जे बाकीचं सगळं व्यवस्थितच होतं. सहस्त्रार चक्रावरच डोकं चांगलं गरम झालं सर. हम्म। सहस्त्रार चक्र. आणि त्याच्यानंतर गरम झाल्यानंतर मी का डीप मध्ये गेलो, म्हणजे जितकेही आपले प्रोटेक्शन हे होते ना, व्हाईट ग्रीन आणि हे, इतकं इतकं म्हणजे इतकं डीप मी आजपर्यंत नाही गेलो त्या स्टेट मध्ये, जितकं आज हम्म। गेलो मी. खूपच जबरदस्त. म्हणजे असं काही हेच नव्हतं. फक्त कलर येऊन राहिले, प्रोटेक्शन बॉल क्रिएट होऊन राहिले, बाकी कुठल्याच गोष्टीचं काही नाही. म्हणजे बॉल मोठे 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 होऊन राहिले. म्हणजे आणि गोल्डन एनर्जी तर असं आहे की पूर्ण ऑल ओव्हर ब्रह्मांड पर्यंत पसरली. म्हणजे असं फील झालं आज एकदम. म्हणजे काय म्हणते, त्या लेवल मध्ये आज मी एकदम डीप मध्ये गेलो होतो सहस्त्र चक्रानंतर. बढ़िया सर। थँक्यू सर. थँक्यू थँक्यू. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस ब्लेस यू यू। ब्लेस यू ऑल ऑफ यू. ब्लेस यू ब्लेस यू ऑल ऑफ यू. ब्लेस यू. आता टार्गेट सेट करा सर या मंथचे. यस यस सर. प्रॉपर टार्गेट घेऊन आता तुम्हाला जर यस. असं वाटत आहे की महालक्ष्मी केली पाहिजे तर महालक्ष्मी पण करा. हो ठीक हो. आहे. पण ठीक आता आहे ना. लागणं आहे कामाला. यस ओके. यस सर. यस सर. ब्लेस यू, ब्लेस यू, थँक्यू. लॉट्स ऑफ थँक्यू सर. ब्लेसिंग्स, थँक्यू थँक्यू. थँक्यू लॉट्स ऑफ थँक्यू. ब्लेसिंग्स. मनोज सर, गुड मॉर्निंग. हा सर, गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग सर. मेडिटेशन छान झालं सर आजचा. म्हणजे सुरुवातीला आज डोळ्यातून भरपूर पाणी आलं. म्हणजे पहिल्यांदा खूप सारं आलं. म्हणजे वाव. मला समजत नव्हतं. म्हणजे त्राटक पासूनच, म्हणजे असं काल तर मी 10 मिनिटापर्यंत त्राटक केलं पण काही नाही. पण आज मला 2 मिनिटातच असं एकदम भरून आले डोळे. एकदम असं राऊंड सारखं वाटलं. त्याच्यानंतर चक्र मेडिटेशन खूप झालं. थ्रोट चक्रापर्यंत आल्यावर असं हा झूमच बंद पडला होता. अच्छा. मी विचार करायला लागले की काय झालं. हम्म. त्याच्यानंतर ट्राय केलं तर मग सहस्त्र म्हणजे थर्ड आयवर सरळ सरळ चालू झालं होतं. मला काहीतरी जाणवलं बघा त्या ठिकाणी की काहीतरी हम्म. मोमेंट मिस झाला. थोडा अर्धा मोमेंट मिस झाला माझा तो. हम्म. हम्म. पण खूप छान होतं. त्याच्यानंतर आता टार्गेट पण सेट्स केले. आणि जे आपण नॉर्मली थिंकिंग करून चालतो ना, ते नॉर्मल हम्म. थिंकिंग करून चालणार नाही. हा एवढं लक्षात आलं. येस, येस, करेक्ट. हा, इंडिव्हिज्युअल इंडिव्हिज्युअल टार्गेट म्हणजे आपण काय करतोय. कारण आपल्यापासूनच सगळं काही आहे ना. हम्म. तर आपण काय करतो त्याला त्याला महत्व. काल असं होतं आणि असं मला काल रात्रभर असं जाणवत होतं की गोल गोल फुलपाखरू माझ्या भोवतालच फिरून राहिला. मी जिकडे चाललो तिकडे तिकडे फुलपाखरू माझ्यासोबत येऊन राहिला. मी झोपलो तरी जिकडे, म्हणजे स्पेशली आज दुसऱ्या रूम मध्ये झोपलो तरी तिथे जाणवत होतं मला. म्हणजे हम्म. रात्रभर असं अं, की असं एंजल सोबत आहे, सोबत आहे, सोबत आहे, सोबत आहे. म्हणजे असं मी झोपलो पण असं वाटतं की जागाच होती पूर्णपणे. अच्छा. हा, तर या लेवलला वाटत होतं. आणि म्हणजे खूप खूप लेवलवर झालं. म्हणजे खूप छान वाटलं मला. आणि जे थॉट्स होते छोटे मोठे, हम्म. जे आपण इमोशनल वर जातो, ठीक आहे, ते कुठेतरी असं झालं की दूर झालं. कमीत कमी याच्यातून हम्म. बाहेर निघायचं सरळ सरळ. एक मस्त मस्त
मस्त. आणि मेडिटेशन तर खूप सुंदर. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी येस मच. सर. बस हेच आहे, प्रायोरिटी सेट झाले पाहिजे, टार्गेट सेट झाले पाहिजे, आणि बस त्या टार्गेटनुसार हा मंथ सर्वांना गाजवून दाखवायचा आहे. ब्लेस यू ऑल. निंबाडकर सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा, गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यांना नवीन महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा. ब्लेस. तसंच एकादशीची सुरुवात होत आहे, पुन्हा एकदा शुभेच्छा. आजचं खूप छान हे झालं. महत्वाचं म्हणजे की काल मला खूप असं आपण एकदम आपल्या सर्व शक्ती निघून गेलेली आहे असं वाटत होतं. रात्री कदाचित म्हणजे सकाळी उठल्यानंतरही ते जाणवत होतं. असं वाटत होतं की आपल्या पूर्ण शरीरातली शक्ती निघून गेलेली आहे आणि आपण एकदम गलित गात्र झालेलो आहोत. त्यानंतर मग सकाळी उठल्यानंतर आपलं मेडिटेशन सुरू झालं. आपलं तुमचं जेव्हा सांगून राहिले होते तुम्ही सहस्रार चक्राची माहिती, त्यावेळेस पुन्हा आपलं हे चालूच होतं, चॅन्टिंग वगैरे. पुन्हा आपला त्राटकही सुरू होतं. हळूहळू ती शक्ती रिगेन होऊन राहिलेली होती आणि आता अगदी पूर्णपणे नॉर्मल होऊन गेलेला आहे. तो पूर्ण निघून गेलाय. कदाचित झोपण्याची जागा काल बदलली त्याच्यामुळे असेल किंवा काय, होऊ शकते. काय त्याच्यात. पण एकदम सकाळी म्हणजे अशी परिस्थिती होती की उठावही नव्हतं वाटत. परंतु तरी ते पण उठून हे केलं आणि आता एकदम नॉर्मल झालेलं आहे. खूप छान फिलिंग होऊन राहिलेलं आहे. आणि सहस्रार चक्रावर जेव्हा आपण पोहोचलो तर तेव्हा जस्ट मला असं जाणवत होतं की बा कोणीतरी आपल्या बाजूनी निघून राहिलेला आहे. एक्झॅक्टली त्याचा चेहरा वगैरे नाही दिसला किंवा काही. एक स्त्री होती आणि ती माझ्या बाजूने चालली आणि अशी वर निघून गेली. वा. पण एक त्याच्यामुळे असं वाटत होतं की तिची मला थकल्यासारखं वाटत होतं किंवा काय, ते सर्व काढून घेऊन घेऊन गेली गेली. काय. आणि वा. एक पूर्ण आता छान वाटून राहिलं, पूर्ण नॉर्मल झालेलं आहे. तसं म्हणजे मी आता जो विचार करतोय की 1 तासापूर्वी मला जे फिलिंग होतं ना ते आताच एकदम नियर सेम. अबाउट 100% चेंज आहेत. ब्लेस यू. छान आलं. थँक्यू. थँक्यू एव्हरीवन. सगळ्यांना सर्वांना खूप खूप पुन्हा शुभेच्छा. लॉट्स सर्वांना ऑफ पुन्हा एक गोष्ट सांगतो. काउंटची चॅन्टिंग वाढवा, डिवाइन ऑर्डरची चॅन्टिंग वाढवा. डिवाइन ऑर्डर म्हणजे आय फॉलो डिवाइन ऑर्डर, आय ट्रस्ट डिवाइन ऑर्डर. जे होईल माझ्या जीवनात ते सगळं डिवाइनची इच्छा. आणि डिवाइन ऑर्डरला रोज एव्हरी मॉर्निंग चॅन्ट करा आणि दिवसभर काउंटला करत राहा. आपल्याला मनी फ्लो वाढवायचा आहे. काउंट स्विच वर्ड्सची चॅन्टिंग जास्तीत जास्त करा. आर्कएंजेल एरियलला मॅक्सिमम टाइम इन्व्होक करा. जेव्हा जेव्हाही पैशाचा प्रॉब्लेम फील होईल, जेव्हा जेव्हा तुम्हाला मनी रिलेटेड इश्यू येईल, माइंडमध्ये जुने विचार येतील, लो कॉन्फिडन्स फील होईल, तुरंत आर्कएंजेल एरियाला बोलवा. आपली ऑरा शिफ्ट करा, आपलं स्टेट ऑफ माइंड शिफ्ट करा आणि त्याला कंटिन्यू करण्यासाठी काउंटची चॅन्टिंग करा. स्टेट ऑफ माइंड चेंज करणे हाच आपलं ध्येय आहे, बाकी काहीही नाही. त्याचे तुम्ही लाख मेडिटेशन करा, लाख अफर्मेशन करा, जर स्टेट ऑफ माइंड चेंज नाही होत आहे ते सगळं वाया गेलं. स्टेट ऑफ माइंड चेंज झालं पाहिजे इन्स्टंटली. जसं आता सर म्हणत आहे की 1 तासा पहिले मी आणि 1 तासानंतरचा फरक पडला, असं इन्स्टंट फरक. इन्स्टंट म्हणतो मी, 1 मिनिटात 2 मिनिटाच्या अंदर फरक पडला पाहिजे. स्टेट ऑफ माइंड तुरंत चेंज. जसं गडबड वाटली, पैसा येईल नाही येईल, नाही अब आने वाला है, आर्कएंजल मेरे साथ है. ओ डिवाइन आर्कएंजल प्लीज, एरियल प्लीज कम, bless me with your golden light, your abundance, financial energy, prosperous energy. Count, 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 count. I am open and receive the divine Archangel Ariel, your blessings in the form of abundance, in the form of wealth, in the form of money. Count, 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 count. I appreciate, I acknowledge, I am very grateful for your blessings. Each and every time you support me and give me your divine financial abundance in the form of money. Count, 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 count. I am very thankful. You are always use me support and abundance in every form in my life. Health, wealth, career, business, relationship, spirituality. Each aspect of my life is completely in abundance. I am in abundance. I am in abundant.
काउंट 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 असं अफर्म करायचं, चॅन्ट करायचं, अफर्म करायचं, चॅन्ट करायचं, अफर्म करायचं, चॅन्ट करायचं. स्वतःला कम्प्लिटली स्टेट ऑफ माइंड चेंज करून टाकायचा. ओके. गुड मॉर्निंग प्रणाली ताई. अरे गुड मॉर्निंग सर. हा, गुड मॉर्निंग. थोडं झूम सपोर्ट करत नव्हतं आज, बरं, माहिती नाही काय ते, पण मेडिटेशन झालं, पण आज असं झोप फार येत होती. जागरण झालं रात्री थोडस, ठीक आहे. मी नोट्स तुम्हाला जसं वगैरे काय. सांगितलं आहे ना, त्यानुसार त्रास वाढणार आहे. ओके. जीवनाचं ध्येय खूप मोठं आहे तुमचं. त्रास वाढेल, पण त्याला काउंटर करा. ओके. हे पेन, येस हे येस. झोप, हे त्रास हे खूप येईल. फक्त काउंटर करा. एंजल्सला कंटिन्यू पॉवर मागा की एंजल्स प्लीज माझी इम्युनिटी पॉवर वाढवा, माझी व्हायटॅलिटी वाढवा, माझी जीवनशक्ती वाढवा, माझी प्राणशक्ती वाढवा. माझ्या लाईफ मधला हा जो टाइमपास जो होत आहे त्याला रिमूव्ह करा. एक डिसिप्लिन, एक एक प्रॉपर पॉइंट टू पॉइंट, एक सेटल माझं दिवसाचं एक जर्नी सेट करा. एंजल्सला सांगा आणि एंजल्स कडून रिक्वेस्ट करा, एंजल्स कडून पॉवर मागा. माझी खूप इच्छा आहे खूप लवकर तुमचं प्रमोशन झालं पाहिजे तुमच्या फील्डमध्ये, है ना, आणि सगळ्या थँक्यू लोकांपर्यंत सो तुम्ही मच सर. तुमच्या ध्येयाला घेऊन पोहोचले पाहिजे. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स थँक्यू ऑफ सो लव्ह. मच. एंजल्स ऑलवेज ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. मोरे सर, गुड मॉर्निंग. सर नमस्कार. नमस्कार सर. जे सहस्त्र चक्रवर मी होतो ना, तर सर्व पूर्ण हे झालं होतं मी, असं डोकं नाही का असं ओढल्यासारखं होऊ लागलं. ओके. तर मग छान आहे. मला वाटलं मी पूर्ण समाधीमध्ये जाईन का, पुन्हा मी उठलो. नाही रे सर, असं नाही करायचं. असं आहे का? भीती असं वाटू असं नाही, लागली नाही तर असं मला नाही वाटलं असं. जागे तिकडे चांगलं काय माहित म्हणलं नाही का. आपलं 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 सहस्त्र चक्राचं मेडिटेशन 2 ते 3 मिनिटाचं. कुठं समाधीत जाणार आहे असं माणूस? आहे का? थोड्या नाही वेळाने नाही, असं वापसच येणार आहे. ओढल्यासारखं होऊ लागलं तर होऊ द्या म्हणलं. ना, चांगली गोष्ट. हो द्यायचं का? होऊ द्यायचं सर, होऊ द्यायचं. असं 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 ऑब्स्ट्रॅक्ट नाही करायचं स्वतःला, अटकवायचं नाही. बरोबर. ठीक ठीक आहे, चांगले ठीक आहे, ठीक मोमेंट आहे. मिस होऊन जाईल नाही तर लाईफ मधले. नाही 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 नाही. पण असं नाही. चांगलं झालं नाही का. हा. का काल मी झुणका भाकर खाऊ लागलो. झुणका भाकर खावायच्या बाजूला एक माणूस भेटला होता कोर्टामधला नाही का. हा. मी बोलत बसलो, मला थोडं बोलायची सवय थोडीफार नाही का. हा. विचार करू लागलो थोडा. नाही म्हणलं काय सुरू आहे म्हणलं काकाजी. म्हणे ती म्हणे गोशाळा सुरू केली आहे म्हणे मी. कर्ज अच्छा. टाक, कर्ज काढून म्हणे. म्हणलं किती कर्ज काढलं? 60 लाखाचं कर्ज काढलं म्हणले. बापा. म्हणलं मग धकत कसं. धकत म्हणे असंच मी 500 रुपये फीस घेतो म्हणे फक्त त्या प्रत्येक जनावराकडून नाही का, डोनेशन फीस. मग अच्छा. बाकीचं चार्ज पुन्हा कर्ज काढतो म्हणे. आज पुन्हा आज आज कर्ज काढलं पुन्हा म्हणलं 4 लाखाचं पुन्हा. कशामुळे म्हणे गायी पाण्यामध्ये बसल्या म्हणे 8 दिवस नाही का. हा. मला कसं तरी वाटलं म्हणे. म्हणून तुम्ही म्हणून मार्केटिंग काऊन नाही करीत म्हणलं इंस्टावर फेसबुकवर. तुमचा मुलगा कुठं असतो म्हणलं. पुण्याला असतो. तर म्हणे मग त्याच्याकडून करून घ्या ना म्हणलं. हम्म. हो आले होते ते म्हणे मला काम असते म्हणे असं काहीतरी म्हणले ते. पण तुम्ही बरं. करा म्हणलं याच्यात घुसा म्हणलं. तुम्ही मार्केटिंगमध्ये घुसा तर तुम्हाला डोनेट करीन. कारण त्या मूळ रोडला 2 शाळा आहेत गोशाळा नाही का सर. एक अच्छा. मारवाडीची आहे आणि एक त्यांची आहे. हम्म. तर माझ्याकडे कोणी डोनेट करीत नाही म्हणे असं म्हणले. ओके. तर दुसरा मार्ग नाही म्हणलं. तुम्ही मार्केटिंगमध्ये घुसावं लागेल म्हणलं तेव्हा डोनेट होईल म्हणलं. कारण ते गोशाळा बरोबर. आहे म्हणलं नाही का. ते बरोबर. जनावर मुख्य जनावराला हे करू नका म्हणलं. तर मी म्हणलं होईन व्यवस्थित होईन म्हणलं. मी चला भेटायला येईन 2 मिनिटासाठी म्हणलं. एक प्रॅक्टिस करू. 2 मिनिट एक प्रॅक्टिस करू. बघा, आपल्याला आहे ना ब्लेसिंग देणं शिकायचं आहे ना. त्या दिवशी शिकवलं कसं द्यायचं आहे. एक छोटीशी प्रॅक्टिस. डोळे बंद करा, फील करा ती गोशाळा तुमच्या समोर आहे. डोळे बंद करा आणि फील करा ती गोशाळा तुमच्या समोर आहे. त्या गायी, तिथले आणखी इतर प्राणी, तिथली व्यवस्था, तिथले कर्मचारी आणि ते व्यक्ती ज्यांनी गोशाळा निर्माण केली, सगळं जण तुम्ही फील करा. आणि बघा, एक व्यक्ती गायीच्यासाठी
मुक्या प्राण्यांसाठी एक सेवा देत आहे, सेवा करत आहे तो व्यक्ती. आपल्याकडून आपण सध्या तिथे काही करू शकत नाही. मग काय करू शकतो मी आज? प्रश्न करा स्वतःला, मी काय करू शकतो माझ्याकडून? अशी माझी कोणती ऍक्टिव्हिटी आहे ज्यामुळे ह्या व्यक्तीला, त्या गोशाळेला मी बेनिफिट देऊ शकतो? एक डिवाइन ब्लेसिंग्स किंवा डिवाइन एनर्जीच्या पलीकडे आपण काही देऊ शकतो का? नाही. आणि ह्या एनर्जीच्या पेक्षा काही उच्चतम स्तर आहे का डोनेशनचं? तर नाही. हे सर्वोच्च स्तर आहे. देन इन्व्हाइट आर्कएंजल राफेल. ओ डिवाइन आर्कएंजल राफेल, आय इन्व्हाइट यू. I invoke your angelic powers, your divine healing, divine blessings. I invite Archangel Michael. I invoke your divine powers, divine shield and protection. Oh, divine Archangel Michael, please come. I invoke your angelic powers in the form of golden light. आणि बघा, आकाशातून एक गोल्डन प्रकाश त्या गोशाळेवर पडत आहे. आणि प्रे करा, ओ डिवाइन आर्कएंजल मायकल, ह्या गोशाळेकडे जे लोकांचं आकर्षण होत नाही आहे, पैशाचं आकर्षण होत नाही आहे, ऑब्स्टॅकल्स आहे, हर्डल्स आहे, बिमारी आहे, त्या गायींना, त्या प्राण्यांना त्रास होत आहे, हे सगळे हर्डल्स, ऑब्स्टॅकल्स, हे रोग, पीडा, बिमारी, हे संकट, आर्थिक संकट, व्यावसायिक संकट, सगळं दूर करा. कट कट कट. क्लीन क्लीन क्लीन. क्लिअर क्लिअर क्लिअर. रिलीज ऑल निगेटिव्हिटी, ऑल ऑब्स्टॅकल्स, ऑल हर्डल्स इन दोस गोशाळा. या कारणामुळे लोक तिथे अट्रॅक्ट होत नाही आहे. ती सगळी निगेटिव्हिटी रिलीज रिलीज रिलीज. ओ डिवाइन आर्कएंजल राफेल, ब्लेस दिस गोशाळा अँड दिस ओनर, युअर डिवाइन हिलिंग पॉवर्स अँड ब्लेसिंग्स. ह्या जागेला हील करा, फील करा. गोल्ड एमरेल्ड ग्रीन लाईट त्या गोशाळेवर पडत आहे. पूर्ण गोशाळेची ऊर्जा पॉझिटिव्ह होत आहे, त्या व्यक्तीची ऊर्जा पॉझिटिव्ह होत आहे, सगळ्या जनावरांची ऊर्जा पॉझिटिव्ह होत आहे, हील होत आहे. ओ डिवाइन आर्कएंजल एरियल, आय इन्व्हाइट यू, आय इन्वोक युअर एंजेलिक पॉवर्स, युअर नेचर एनर्जी. झाडं, झुडपं, प्राणी मात्र सर्वांसाठी आर्कएंजल एरियल अबंडंटली आणि एफर्टलेसली वर्क करत आहे. आर्कएंजल एरियल, ब्लेस करा ह्या सगळ्या मुक्या जनावरांना आणि ह्या गोशाळेला. आणि इथे अबंडन्स स्थापित करा, प्रॉस्पेरिटी स्थापित करा, वेल्थ स्थापित करा, आणि लोकांचं अट्रॅक्शन आणि डोनेशनचं अट्रॅक्शन इथे स्टार्ट करा. आर्कएंजल चॅम्युअल, प्लीज कम, आय इन्व्हाइट युअर एंजेलिक पॉवर्स. ओ आर्कएंजल चॅम्युअल, लोकांना शोधून शोधून ह्या ठिकाणी घेऊन या. जे लोक सेन्सिबल आहे, डोनेशन करण्यासाठी तयार आहे, ज्यांच्या मनामध्ये गौसेवा करण्याची इच्छा, अशा सगळ्या लोकांना शोधून त्या गौशाळेमध्ये घेऊन या. ओ डिवाइन एंजल्स, डिवाइन मास्टर, ब्लेस ब्लेस ब्लेस. सीमा सिम्बलला इन्वोक करा. एक असा दंडी, एक बी चा आकार, छोटा बी, आणि त्याला आतमध्ये घुमवा आणि 3 डॉट करा. सीमा, सीमा, सीमा. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. बघा, आकाशातून एक वर्षाव होत आहे सीमा सिम्बल्सचा, ब्लेसिंग्सचा, आशीर्वादाचा. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. आणि बघा, ती जागा पूर्ण चार्ज झालेली आहे, गोल्डन लाईट मध्ये कन्वर्ट झालेली आहे, त्याचा ऑरा वाढलेला आहे. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. Bless you all angels. Thank you all angels for bless this Goshala. Thank you so much. वापस या. काय केलं आपण? हे मी तुम्हाला का बरं शिकवतो माहिती आहे का? की तुमच्या जीवनातल्या प्रत्येक मोमेंट मध्ये तुम्हाला ब्लेसिंग्स करता आले पाहिजे, एंजल्सला इन्व्होक करता आलं पाहिजे, त्यांना इन्व्हाइट करता आलं पाहिजे, त्यांना रिक्वेस्ट करा की ब्लेस करा. तुमच्या मुलांना ब्लेस करा, तुमच्या बिझनेसला ब्लेस करा, नवरा बायको एकामेकाला ब्लेस करा, आई बाबाला ब्लेस करा, मित्रांना ब्लेस करा, परिवाराला ब्लेस करा. बघा, स्वतःसाठी सगळेच जण मागते, जास्तीत जास्त माणसाची मदत स्वतःच्या परिवारापुरती. जगासाठी कोणाचीही इच्छा आहे नाही काही करण्याची. वाढवा.
आपला दायरा वाढवा, आपल्या बाउंड्री मोठ्या करा, लिमिट मोठ्या करा, तोडा त्या लिमिट आणि लिमिटलेस बना. जगासाठी ब्लेसिंग्स करा. मदर अर्थला ब्लेस करा, युनिव्हर्सला ब्लेस करा, एकामेकाला ब्लेस करा, प्लॅटफॉर्मला ब्लेस करा, मार्केटिंगला ब्लेस करा, नेटवर्किंगला ब्लेस करा, बिझनेसला ब्लेस करा, तुमच्या जॉबला ब्लेस करा, कलिग्सला ब्लेस करा. त्या मोमेंटमध्ये तुम्हाला जो आठवला, असं वाटत आहे की यार याला काहीतरी आपण ब्लेसिंग दिल्या पाहिजे, हस्तक्षेप तर आपण करू शकत नाही, एक डिवाइन प्रे करू शकतो. आता जे मी शिकवलं ना, अशा प्रकारे प्रे करायचं. हर्डल्स दूर करा, हील करा, अबंडन्स येऊ द्या, ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. हे जसं शिकू, हे जसं तुमच्या डेली रुटीन मध्ये येईल ना, मग तुम्हाला लक्षात येईल की यस, ब्लेस कसं करायचं, एनर्जी कशी पाठवायची, आणि फील होईल त्या हातांमधून एनर्जी फील होईल, ह्या चेहऱ्यामधून असं गरम निघताना, हातातून गरम निघताना फील होईल. रिटर्न मध्ये काय पाहिजे? काहीच नाही. नेचरला माहिती आहे तुम्हाला रिटर्न मध्ये काय द्यायचं आहे. लॉट्स ऑफ अबंडन्स मल्टिप्लाय होऊन तुमच्याकडे येऊन जाईल आपोआप. पहिले देणं सुरू करा. चला, आजच्या ह्या छान प्रे सोबत आपलं सेशन आता क्लोज करू. सर सर ब्लेसिंग देताना माझ्या डोळ्यातून पाणी आले आज. बरेच दिवसापासून पाणी नव्हतं आलं. वा सर, लव्ह यू, ब्लेस यू. थँक्यू सर. प्युअर इमोशन आहे सर, प्युअर इमोशन आहे. ब्लेस यू, चांगलं आहे ब्लेस यू, ब्लेस यू. Bless you, Lots bless of love and gratitude. Lots of love and lots gratitude. of Lots love of and gratitude abundance. to all. Thank you so Lots of much. abundance. Bye. Lots of Lots of abundance. love and gratitude. Lots of abundance. Thank you. Thank you, Lots of Baba. blessings. And Angels there's always थँक्यू bless you. सर. bless to Angels you. always bless you. Angels always bless you.